अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता करतो आहेस का? तर यापुढे चिंता करू नकोस. हो बाळा, कारण तू आज भाग्यवान खूप ठरला आहेस. कारण हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्या समोरच आला आहे. हो बाळा, या संदेशासाठी आम्ही तुझी निवड केली आहे. तेव्हा बाळा, तुम्हाला आज्ञा आहे की हा दिव्य, पवित्र आणि चमत्काराने भरलेला संदेश तू शेवटपर्यंत ऐकणार आहेस. तेव्हाच तुला समजेल की तुझ्या आयुष्यातील शत्रूंना तुला कसे सामोरे जायचे आहे. तुझ्या आयुष्यातील शत्रूंचा तुला कसा पराभव करायचा आहे. तुझ्या आयुष्यातील शत्रूंना तुला वेळोवेळी कसे ओळखायचे आहे, हेच या संदेशामार्फत तुला समजणार आहे. पण बाळा, जेव्हा शेवटपर्यंत तू हा संदेश ऐकशील तेव्हाच तुला या संदेशातील ही सर्व गुपिते समजणार आहेत. तेव्हा बाळा, शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकावास अशी आमची मनापासून तुम्हाला आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, यापुढे चिंता करू नकोस. कारण ज्या चिंतेने तुला या शत्रूने घेरून धरले आहे, तुला या शत्रूने आजपर्यंत तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे, आता यापुढे नाही. यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे, आनंदाचे आणि वैभवाचे दिवस सुरू होणार आहेत. हो बाळा, कारण या शत्रूंपुढे आता मी ही ब्रह्मांडाची माऊली उभी आहे. तेव्हा बाळा, निसंकोचपणे तुझ्या आयुष्यातील जी काही तुझी मनातील ध्येय आहेत, स्वप्ने आहेत, जे काही तुला पूर्णत्वास घेऊन जायचं आहे, त्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न करा. कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे, अपार कष्टाला पर्याय नाही. तेव्हा बाळा, तुम्ही वेळोवेळी निसंकोचपणे मनामधील आत्मविश्वास कमी होऊ न देता जिद्दीने या मैदानात उतरून तुमच्या मनातील स्वप्नांना उभारी द्या. आता तुमच्या पंखांमध्ये मी असे काही बळ दिले आहे. तेव्हा बाळा, आकाशात उंच भरारी घेण्यासाठी मनापासून तयार रहा. या तुझ्या आयुष्यातील ज्या काही तुला दुःखाने, चिंतेने तुला ग्रासून सोडून तुझे आयुष्य पूर्ण विस्कटले होते, आता बाळा, त्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी घालण्यासाठीच आणि तुला सुखाचे दिवस आणि आनंदाचे दिवस दाखवण्यासाठीच हा पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, हा संदेश मी शेवटपर्यंत ऐकणारच अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता भिवू नकोस. आता कुठलेही संकट, कुठलेही वादळ तुझ्यासमोर आले तरी तुला चिंता करण्याची गरज नाही. कारण ही ब्रह्मांडाची शक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे. या ब्रह्मांडाच्या शक्तीचे पवित्र आशीर्वाद तुझ्या दिशेने सदैव कार्यरत आहेत. तेव्हा बाळा, तुला कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही. कुठल्याही संकटांना, कुठल्याही वादळामध्ये तुला डगमगायची गरज नाही. हो बाळा, कारण तू माझे स्वामीप्रिय बाळ आहेस. बाळा, तू आमची केलेली निरंतर भक्ती, तू आमचे केलेले निरंतर नामस्मरण, तुझ्या संकटात, तू वादळात असताना देखील तू आमच्यावरती जो काही विश्वास दाखवून आमची भक्ती निरंतर करत आला आहेस, याच गोष्टीवर आम्ही मनापासून खूप प्रसन्न होऊन तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. हो बाळा, तेव्हा आता तुला चिंता करण्याची गरज नाही. या क्षणापासून सर्व मनातील नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार करण्यास तयार राहा. कारण बाळा, याच सकारात्मक विचाराने तुझे आयुष्य खूप सुंदर घडणार आहे. याच सकारात्मक विचाराने तुझ्या आयुष्यातील खूप मोठ्या कार्याला तुला सफलता प्राप्त होणार आहे. हो बाळा,
आता तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. तू जे काही कार्य करत आहेस त्यामध्ये तुला यश प्राप्त होणार आहे. तेव्हा बाळा, संकोच करू नकोस, डगमगू नकोस. न थांबता प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. कारण बाळा, आमची खंबीर साथ तुझ्याबरोबर अखंड आहे. हाच विश्वास मनात ठेवून तुझ्या आयुष्यातील ज्या काही सुंदर संधी तुझ्यासमोर आल्या आहेत त्याचा लाभ उठवून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कार्य करण्यास सुरुवात कर. आणि मग पहा, तुझ्या आयुष्य कसे बदलले हेच तुला कळणार नाही. तुझ्या आयुष्यामध्ये जे काही आनंदाचे क्षण, ज्या काही तुझ्या आर्थिक चिंता आहेत, ह्या सर्व काही मिटणार आहेत आणि तुझे आयुष्य सुखाने, आनंदाने आणि वैभवाने भरून जाणार आहे. हो बाळा, या सर्वांसाठी तू तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी तयार आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जो काही दुःखाचा काळ होता, जो काही चिंतेचा काळ होता, जी काही तुझ्या कुटुंबावरती संकटे आली होती, बाळा, आता यातून तुला सर्वातून आम्ही अलगदपणे बाहेर खेचून आणले आहे. तेव्हा बाळा, तुझे जीवन आता मुक्त आहे. आता तू आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी तयार झाला आहेस. आता माझे स्वामीप्रिय बाळ सर्व संकटमुक्त, चिंतामुक्त झाले आहे. शत्रू पीडा तुझ्या आयुष्यातून आता नाहीशी करण्यात आली आहे. कारण बाळा, तुझ्या शत्रूंवरती आमची वेळोवेळी बारीक नजर आहे. तेव्हा तुला त्यांची चिंता करण्याची गरज नाही. तू मात्र तुझे कार्य सुरळीतपणे चालू ठेव. कधीही वाईट विचार मनामध्ये आणू नकोस. कोणाबद्दलही कधीही वाईट चिंतू नको. तुझे कधीही वाईट होणार नाही. तू जेव्हा जेव्हा समोरच्या व्यक्तीचा चांगला विचार मनात आणशील त्या क्षणी आम्ही तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडवून आणण्यास सुरुवात करू. कारण बाळा, आम्ही वेळोवेळी तुम्हाला हेच सांगत असतो की तुम्ही ज्या क्षणी दुसऱ्यांचे चांगले व्हावे, भले व्हावे, कल्याण व्हावे हा विचार जेव्हा तुमच्या मनात आणता त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडण्यास सुरुवात होते. कारण हेच तर प्रारब्ध आहे. जे तुम्ही समोरच्याला द्याल, जसे द्याल, जे काही द्याल तेच तुम्हाला दुप्पट स्वरूपामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये परत येणार आहे. मग तुम्ही दिलेला दुसऱ्याला त्रास असो, दुसऱ्याला दिलेले दुःख असो, दुसऱ्याला दिलेला आनंद असो, सर्व काही तुम्हाला त्याची परतफेड होत असते. म्हणूनच चांगले कर्म करा. चांगल्या कर्माची चांगली फळे प्राप्त होणार. वाईट कर्म केले तर वाईट कर्माची फळे प्राप्त होणार. हे सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचे आहे, कोणते निर्णय घ्यायचे आहेत, सकारात्मक घ्यायचे आहेत की नकारात्मक घ्यायचे आहेत, हे सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बाळा, तू जसे तुझे आयुष्य घडवशील, जसा एक मूर्तिकार जशा मूर्तीला आकार देतो तशी ती मूर्ती घडत जाते. तसेच तुझे हे आयुष्य आहे. जसे तुझ्या आयुष्याला तू आकार देशील तसेच ते घडत राहणार आहे. मग आता सर्वस्वी निर्णय तुझा आहे की तुझ्या आयुष्याला सकारात्मक विचाराने सुंदर करायचे आहे की नकारात्मक विचाराने हे आयुष्य व्यर्थ घालवायचे आहे. हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे सुंदर मार्गदर्शन 5 लोकांना शेअर करा. भाग्यवान आणि पुण्यवान ठराल. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या क्षणी तुझ्या समोर हा संदेश आला आहे तेव्हा तू समजून जा की तू भाग्यवान आहेस. तुझ्या आयुष्यातील खूप काही, तुझा जो काही गुंता झाला आहे त्या सर्वांमधून तुला बाहेर खेचून आणण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत हे सुंदर मार्गदर्शन तू ऐकल्यानंतरच तुला समजेल
की तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही येणाऱ्या संधी आहेत त्या संधींचा तुला कसा फायदा घ्यायचा आहे. जे काही नकारात्मक लोक तुझ्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना तुला कशा प्रकारे हाताळायचे आहे. ज्या काही तुझ्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी आहेत त्यांना सकारात्मक स्वरूप देऊन तुझे आयुष्य सुंदर कसे घडवायचे आहे हेच तर या संदेशामधून तुला समजणार आहे. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत हा दिव्य संदेश, हा चमत्काराने भरलेला संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.